Welcome students. In the last video, we have studied about cell division. You know that there are two types of cell division, mitosis and meiosis. In this video, we will discuss about mitosis. आता हे जे दोन सेल डिव्हिजनचे प्रकार आहेत, एक मूलभूत फरक कसा आहे बघा यामध्ये. याचं स्पेलिंग आहे मिओसिस. मिओ म्हणजे लेस आणि मायटो म्हणजे मोर. तर आपण हे लक्षात कसं ठेवणार आहे, तर मिओसिस या सेल डिव्हिजन मध्ये नंबर ऑफ क्रोमोसोम निम्मा होतो, पण मायटोसिस सेल डिव्हिजन मध्ये नंबर ऑफ क्रोमोसोम सेम राहतो. हा मेन फरक लक्षात ठेवा. आता आपण बघणार आहे ती म्हणजे मायटोसिस सेल डिव्हिजन. मायटोसिस सेल डिव्हिजन मध्ये दोन भाग होत असतात. आधी याच्या बाबतीत काय काय लक्षात घ्यायचं, मायटोसिस सेल डिव्हिजन ही होती कशामध्ये, मायटोसिस सेल डिव्हिजन होताना स्टेम सेल अँड सोमॅटिक सेल. स्टेम सेल, सोमॅटिक सेल या दोन्ही मध्ये मायटोसिस सेल डिव्हिजन होते. नंतर दुसरा महत्वाचा काय की नंबर ऑफ क्रोमोझोम रिमेन्स सेम. दोन्ही मध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम बदलत नाही. आणि यामध्ये होणाऱ्या दोन स्टेप आहेत. आता बघा, ही जर एक सेल असेल, आपण ह्युमन सेल लक्षात घेऊ. ह्युमन सेल याचं सेल डिव्हिजन होणार आहे. तर हा आहे न्यूक्लियस. आता या सेलला आपण मदर सेल म्हणू. मदर सेलचे दोन भाग आहेत. एक आहे सायटोप्लाझम आणि दुसरा आहे न्यूक्लियस. न्यूक्लियसलाच दुसरा एक शब्द आहे, त्याला म्हणतात कॅरियॉन. मग याचं ज्यावेळी मायटोसिस डिव्हिजन होणार आहे त्यावेळी पहिली स्टेप काय होणार आहे, तर यामधला जो न्यूक्लियस आहे या न्यूक्लियसचे दोन भागात विभाजन होणार आहे. पण बघा, यामध्ये जर 46 क्रोमोसोम असतील तर यामध्ये पण 46 क्रोमोझोम राहणार आणि यामध्ये पण 46 क्रोमोझोम राहणार. तर ही आहे न्यूक्लियर डिव्हिजन. आणि ही जी न्यूक्लियर डिव्हिजन आहे तर हिलाच म्हटलं जातं कॅरिओकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लियसचं डिव्हिजन होणं म्हणजे कॅरिओकायनेसिस. आता पुढची स्टेप काय होती यामध्ये, तर न्यूक्लियस बरोबर सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं आणि या दोन सेल सेपरेट होतात. या सेपरेट सेल होणं म्हणजेच या स्टेप मध्ये सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं, म्हणून याला सायटोप्लाझमिक डिव्हिजन. आणि या स्टेपचं नाव आहे सायटोकायनेसिस. खाली लिहिते मी सायटोकायनेसिस. म्हणजे मायटोसिस डिव्हिजन मध्ये दोन प्रकारे डिव्हिजन होतं. आधी होतं ते न्यूक्लियसचं डिव्हिजन, त्याला म्हटलं जातं कॅरिओकायनेसिस. नंतर सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं, त्याला म्हटलं जातं सायटोकायनेसिस. आता आपण डिटेल मध्ये
हे दोन्ही प्रकार बघूया, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. मायटोसिस सेल डिव्हिजन मध्ये जी सेल तयार होती ती हुबेहूब मदर सेल सारखी होती. म्हणजे यामध्ये सेम टू सेम यासारखी सेल त्यामध्ये बनणं. मग आता यात स्टेप कोणत्या कोणत्या आहेत, कशा स्टेप होतात बघा. पहिली आहे कॅरिओकायनेसिस, दुसरी आहे सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस मध्ये तुम्ही काय बघितलं की न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं आणि सायटोकायनेसिस मध्ये त्याच्या भोवती पेशीमध्ये असलेला सायटोप्लाझम डिव्हिजन होतं. आता हे जे कॅरिओकायनेसिस आहे तर याच्यामध्ये प्रमुख 4 स्टेप घडून येतात. आता याचा शॉर्टकट जर लक्षात ठेवायचा असेल तर PMAT असा लक्षात ठेवा. म्हणजे पहिली स्टेप P, दुसरी स्टेप M, तिसरी स्टेप A आणि चौथी स्टेप T. म्हणजे काय, P म्हणजे प्रोफेज, M म्हणजे मेटाफेज, A म्हणजे अनाफेज आणि T म्हणजे टीलोफेज. या 4 स्टेप कशामध्ये घडतात, कॅरिओकायनेसिस. आता या 4 स्टेप डिटेल मध्ये आपण आता बघूया की पहिली प्रोफेज मध्ये काय होतं, मेटाफेज मध्ये काय होतं, अनाफेज मध्ये काय होतं आणि टीलोफेज मध्ये काय होतं. आता पहिली जी पायरी आहे प्रोफेज, यामध्ये नेमक्या काय काय स्टेप होतात बघा. आता ही आहे आपल्या सेलची रचना. या सेलमध्ये जे क्रोमोझोम आहे म्हणजे जे पण मटेरियल पडले तर ते या पद्धतीनं कसंही पडलेलं असतं आणि ते विशेष दिसत नसतं. पहिल्यांदा या न्यूक्लियसच्या आतमध्ये न्यूक्लिओलस असतो, इथं पॉइंट दाखवलाय बघा डॉट, आणि या न्यूक्लियसच्या बाहेर जे आहेत हे सेंट्रिओल्स असतं. आता यामध्ये नेमकं काय व्हायला लागतं तर हे जे जेनेटिक मटेरियल कसंही पडलेले तर पहिल्या स्टेपला याचं कॉइलिंग चालू होतं. या पद्धतीनं हे कॉइल व्हायला चालू होतात. डबल हेलिकल स्ट्रक्चर हे माहिती आहे आपल्याला, तर हे कॉइलिंग व्हायला चालू होतं. म्हणजेच हे सगळं मटेरियल कंडेन्स व्हायला चालू होतं. या पद्धतीनं हे सगळे क्रोमोझोम कंडेन्स व्हायला चालू होतं. नंतर काय होतं की हा जो न्यूक्लिओलस आहे, न्यूक्लिओलस डिसअपियर व्हायला सुरुवात होती. त्याचप्रमाणे हे जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे तर हे सुद्धा हळूहळू डिसअपियर व्हायला सुरुवात होती. आणि सेंट्रिओल्स जे तर सेंट्रिओल्स दोन्ही कडेला जातात. आता फिगर कशी बनती बघा. ही सेल आहे, ह्या सेल मध्ये हे न्यूक्लियस आहे. आता हळूहळू हे न्यूक्लियस काय होतंय, डिसअपियर होते. आणि यामध्ये हे जे कॉइलिंग तयार झाले, अगदी कॉइलिंग तयार झालेलं या पद्धतीनं आणि हे जे सेंट्रिओल्स आहे तर हे सेंट्रिओल्स 2 कडेला जायला सुरुवात होते. इथून बाहेरच्या बाजूनं हे दोन्ही कडेला न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर व्हायला लागतात. आता ह्या ज्या कॉइल्स आहेत ह्या एक सारख्या आहेत म्हणून याला नाव काय आहे, सिस्टर क्रोमाटाइड. यामध्ये आता स्टेप कोणकोणते झाले बघा. प्रोफेज मध्ये सगळ्यात पहिली स्टेप काय झाली तर याच्यामधले जे क्रोमोझोम आहे तर हे क्रोमोझोम कंडेन्स व्हायला सुरुवात झाली, म्हणजेच कॉइलिंग व्हायला चालू झाली. पहिली स्टेप काय झाली, क्रोमोझोम कंडेन्स, ही पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप काय झाली यामध्ये तर
तर हे जे न्यूक्लिओलस आहे तर हे न्यूक्लिओलस डिसअपियर व्हायला लागलं. सेकंड स्टेप, डिसअपियर. आणि तिसरी पायरी काय व्हायला लागली आहे तर तिसरी पायरी सिस्टर क्रोमाटाइड तयार झाले. म्हणजे कॉइलिंग झाल्यामुळं इथं सिस्टर क्रोमाटाइडची निर्मिती झाली. आणखी यामध्ये काय झालं तर हे जे न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे तर हे न्यूक्लियर मेम्ब्रेन पण डिसअपियर व्हायला लागले. न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसअपियर. आणखी बघा सेंट्रिओल्स जे तर सेंट्रिओल्स दोन्ही पोलकडं जायला लागले. म्हणजे पाचवी पायरी काय झाली की सेंट्रिओल्स मूव्ह टू पोल. म्हणजे प्रोफेज मध्ये काय काय बदल झाले ते बघा. सगळ्यात पहिलं म्हणजे जे जेनेटिक मटेरियल असं पडून आहे तर याचं कॉइलिंग व्हायला चालू झालं. यालाच आपण म्हणलं सिस्टर क्रोमाटाइड म्हणजे फॉर्मेशन ऑफ सिस्टर क्रोमाटाइड. दुसरं काय झालं की हा जो न्यूक्लिओलस आहे हा पण डिसअपियर झाला. तिसऱ्यांदा म्हणजे जे सेंट्रिओल्स आहे तर हे दोन्ही पोलकडे जायला चालू झाले. आणि या न्यूक्लियसच्या भोवतीनं जे मेम्ब्रेन आहे तर हे मेम्ब्रेन हळूहळू डिसअपियर व्हायला चालू. ह्या सगळ्या स्टेज कुठं घडल्या तर प्रोफेज मध्ये. आता नेक्स्ट स्टेप जी मेटाफेज त्याच्यामध्ये काय होतं आपण बघूया. तर मेटाफेज मध्ये कोणते चेंज होतात बघा. प्रोफेज मध्ये सेल या पद्धतीने तयार झाले. म्हणजे सेंट्रिओल जे तर ते दोन पोलकडे गेलेत. न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसअपियर झालीये आणि हे जे सिस्टर क्रोमाटाइड आहे तर या पद्धतीने अरेंज आहेत. आता या मेटाफेज मध्ये काय होतं तर हे न्यूक्लियर मेम्ब्रेन जे आहे ते कम्प्लिटली डिसअपियर म्हणजे अजिबात दिसत नाही, पूर्णपणे नाहीच होतं. त्याशिवाय काय होणार नाहीये की न्यूक्लियसची डिव्हिजन होणारच नाहीये. आणि हे जे सिस्टर क्रोमाटाइड आहे तर याची रचना थोडीशी बदलून या पद्धतीने म्हणजे आता ते उभे होते ह्याच्या ऐवजी ते काय झाले की या असे आडवे अरेंज झाले. आणि या स्टेपला अजून एक काय होतं तर हे जे सेंट्रिओल्स आहेत तर या सेंट्रिओल्स कडून स्पिंडल फायबर तयार होतात. आणि हे स्पिंडल फायबर काय करायला लागतात तर याला दोन्ही बाजूला खेचायला चालू करतात. म्हणजे वरच्या सेंट्रिओल्स कडून तयार झालेले स्पिंडल फायबर एका सिस्टर क्रोमाटाइडला ओढायला लागतात. दुसऱ्या स्पिंडल फायबर जे तयार झाले दुसऱ्या पोलला ते याला. आणि मग मेटाफेज मध्ये अशी रचना थोडीशी होती. हे साधारण 4 दाखवू आपण. थोडस कलर कॉम्बिनेशन वरच्या सारखं दिलंय. आणि इथून हे स्पिंडल फायबर खेचायला चालू केलं आणि इकडून याला खेचायला चालू. आणि ही जी रचना होती ती बरोबर इक्वेटोरियल प्लेन म्हणजे मधल्या बाजूला होती. म्हणून या स्टेपला म्हटलं जातं मेटाफेज. या मेटाफेज मध्ये काय काय झालं बघा तर सगळ्यात आधी न्यूक्लियर मेम्ब्रेन कम्प्लीट डिसअपियर झालं.
पहिली पायरी कंप्लीट न्यूक्लियर कंप्लीट डिसअपियर झालं. आणि महत्वाची दुसरी पायरी काय झाली तर स्पिंडल फायबर्स फॉर्म झाले. आणि सगळे जे क्रोमोझोम आहेत तर ते मधल्या बाजूला या पद्धतीनं अरेंज झाले म्हणून या स्टेपला म्हणतात मेटाफेज. मेटा म्हणजे मधी आणि फेज मधल्या बाजूला सगळे क्रोमोझोम अरेंज झाले. आता याच्या पुढच्या थर्ड स्टेपला म्हणजे अनाफेजला काय होतं ते आता बघू. आता अनाफेज मध्ये काय होतं बघा. हे सेंटरला सगळे अरेंज झालेले सिस्टर क्रोमाटाइड जे आहेत तर हे सिस्टर क्रोमाटाइड या सेंट्रोमियर पासून सेपरेट होतात आणि ते सगळे सेंट्रिओल्स कडे तर अरेंज होतात म्हणजे सेंट्रिओल्स कडे खेचले जातात सगळे आणि पूर्णपणे कडेला सेपरेट होतात दोन्ही आणि पूर्णपणे कडेला या पद्धतीनं अरेंज होतात. ही अनाफेज. अना म्हणजे टोकाचे एंड पॉइंटला हे काय होतात या पायरीला की सिस्टर क्रोमाटाइड जे तर ते सेपरेट होऊन हे दोन्ही एंडला जातात. आणि आता लास्ट स्टेप म्हणजे टिलोफेज. आता टिलोफेज स्टेपला काय काय होतं बघा. कॅरिओकायनेसिसची लास्ट स्टेप म्हणजे टिलोफेज. या टिलोफेज मध्ये काय काय होतं बघा. तर सिस्टर क्रोमाटाइड जे पोल्स कडे गेलेले तर ते परत डिकंडेन्स व्हायला चालू होतात या पद्धतीने. मगासारखे कलर घेऊ आपण. हे डिकंडेन्स थ्रेड लाईक व्हायला चालू होतात आणि जे पहिल्या स्टेपला न्यूक्लियर मेम्ब्रेन पूर्णपणे डिसअपियर झालं होतं तर हे न्यूक्लियर मेम्ब्रेन आता परत फॉर्म होतं आणि न्यूक्लिओलस जो डिसअपियर होता तर हा न्यूक्लिओलस पण काय होतो इथं तयार होतो. आणि जे स्पिंडल फायबर तयार झालते ते स्पिंडल फायबर पूर्णपणे डिसअपियर होतात आणि सेपरेट न्यूक्लियाय तयार होतात. हे बघा आता यामध्ये दोन सेपरेट न्यूक्लियाय या पद्धतीनं आणि डिकंडेन्स झालेले म्हणजे पहिलं जसं जेनेटिक मटेरियल होतं तर त्या पद्धतीनं हे दिसतं. आणि अशा पद्धतीनं पहिली जी स्टेप आहे कॅरिओकायनेसिस ही स्टेप इथं संपते. आता कॅरिओकायनेसिस स्टेप कंप्लीट झाल्यानंतर पुढची जी स्टेप आहे ती म्हणजे सायटोकायनेसिस. यामध्ये फक्त सायटोप्लाझमचं डिव्हिजन होत असतं. आता हे कसं होतं बघा. तर याच्या आधीच्या स्टेप मध्ये आपण बघितलं की न्यूक्लियस पूर्ण डिव्हिजन होऊन दोन न्यूक्लियाई तयार होतात. आता त्यानंतर या सेलमध्ये मदर सेलमध्ये मध्ये एक नॉच म्हणजे एक भेग पडते आणि यापासून हे दोन सेल्स सेपरेट होतात. इथे एक केंद्रक राहतं इथे एक केंद्रक राहतं आणि या ज्या दोन तयार होतात याला डॉटर सेल असं म्हटलं जातं. आणि मग ही प्रत्येक सेल सेपरेट होऊन स्वतःचं वेगळं अस्तित्व दाखवायला लागते. हे अॅनिमल सेलमध्ये एक नॉच तयार होती आणि प्लांट सेलमध्ये एक प्लेट तयार होत असती आणि या पद्धतीनं सायटोकायनेसिस ही स्टेप कंप्लीट होते आणि या दोन डॉटर सेल तयार होतात.
यामध्ये नंबर ऑफ क्रोमोसोम अगदी सेम राहतो जसा मदर सेलमध्ये, आणि मदर सेलमध्ये असल्यासारखेच अगदी सेम या दोन सेल बनत असतात. म्हणजे अशा पद्धतीनं कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस अशा दोन स्टेप मायटोसिस मध्ये पूर्ण होऊन दोन नवीन सेल तयार होतात. आता दुसरी जी प्रकार आहे सेल डिव्हिजनचा, मिओसिस, तो आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओत बघूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.